संध्याबाई तुम आगे बढ़ो, संध्याबाई तुम आगे बढ़ो, कार्रवाई करो, कार्रवाई करो, लोकांना पहिल्यांदा कळायला पाहिजे साहेब कशाला म्हणतोय आम्ही, कारण मुद्दा पण साहेब ही जी सनद आली पहिल्यांदा बेकायदेशीर दिली बघा, हे सुरुवातीला आम्ही सांगितलं होतं. तुमच्या नायब तहसीलदारांनी या ठिकाणी टिप्पणी लावलेली आहे सगळ्या लोकांना कळायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये अर्जदार यांचे 7/12ला नाव दाखल नाहीये, त्याच्यानंतर सहशिदार यांची संमती नाहीये, सदर क्षेत्र सामायिक असून दुरुस्ती आकारपोट पत्रक करून दुरुस्ती आकारपत्रक नकाशा करावा लागेल, तो केल्याशिवाय तुम्हाला सनद देता येणार नाही. ग्रामपंचायतचा हरकत दाखला नाहीये, अधिकृत नकाशा नाहीये, त्यामुळे आरोग्य विभागाकडून सुद्धा दाखला घेतला, हे कागद नाहीये असं नायब तहसीलदार म्हणताय. आणि यांची टिप्पणी करून असताना सुद्धा खानोलकरांनी साहेबांनी त्याचं हे केलं. हेच आम्ही म्हणतोय की तुम्ही एवढे कागद नसताना सुद्धा तुम्हीच म्हणताय, तुम्हीच सही करताय, म्हणजे हा पहिल्यांदा आमचा नाही. मंडळ अधिकाऱ्यावरती आम्ही का तक्रार केली होती, हे पंचायती त्यांनी राजे विठ्ठल गवस साहेब यांनी घातली, आम्ही साहेब म्हणतोय त्यांना अजून. यांनी जंगलात जाऊन पंचायती टायपिंग कुठचं टायपरायटर घेऊन गेले होते साहेब ते, आणि तिथं पंचायती घातली त्यांनी जागेवरती जाऊन. आणि दुसरी गोष्ट साहेब, एवढं असून सुद्धा हे बघा, पंचायतीत सही असणारे हा गवस गोव्याचा नागरिक, हा तिथं सासोलीमध्ये पंचायतीमध्ये सही करून सांगाय की तिथं काय आहे काय म्हणून वस्तुस्थिती, आणि हे यांनी मान्य केली आणि त्यांचं नाव त्यांनी इथं लिहून घातलं, तुम्हाला माहिती नव्हतं का? दुसरी गोष्ट साहेब, हे असे ते त्यापेक्षा साहेब अजून त्याची चौकशी करा. सतीश अनंतर कोरगावकर ह्याने सहीवरती साहेब हे मागलंय, पंचवारी सेतू चालवतो साहेब, आणि हा हे केलं. तुम्हाला अधिकार नाही तर त्याला आहे, सेतू चालवतो तो पंचाची सही करतोय ना सासोली जागेवरती जाऊन. आणि ते नंतर त्यांनी ऍफिडेव्हिट केलं इथेच की हे सह्या यांनी आमच्या खोट्या केल्या, याची चौकशी झाली आहे साहेब अजून. दुसरी गोष्ट, ग्रामपंचायतने ग्रामपंचायतचा हे बघा साहेब मुद्दा म्हणून दाखवतो, हे कशाला त्यांनी केलं हे बघा. ग्रामपंचायतचा हा दावा क्रमांक मध्ये त्यांनी कार्यकारी अभियंता साहेब सार्वजनिक बांधकाम, आम्ही माहितीच्या अधिकारात मिळवलेली माहिती. आणि त्याचप्रमाणे यांनी हा बा सनदीला लावलेला कागद आहे, याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय, तोच दावा क्रमांक ग्रामपंचायत कार्यालय सासोली यांचं लेटर पॅड सही मारलेली आहे सरपंचांची, आणि त्याच्यावरती त्यांनी आपल्याला पाहिजे ते लिहून घेतलेला आहे, खोटा दावा क्रमांक टाकून साहेब. म्हणजे साहेब हे एवढं असून सरपंचांनी तक्रार केली 420 की आमच्या त्याच्यामध्ये सर त्यांनी उल्लेख केलाय की आमच्या ग्रामपंचायतीचा लेटर पॅड नाहीये, काही नाही. मग असं असताना त्यांना सगळ्या सनदा दिल्या गेल्या आणि आम्हाला सांगताय तुम्ही कोर्टामध्ये जावा म्हणून. 35,000 झाडं तोडेपर्यंत साहेब हे शांत राहिले, मग 6,000 झाडे तोडण्याचा अधिकार कोणाला होता? मग त्यांनी मुजोरी झाली ना त्यांची साहेब 6,000 झाडे तोडेपर्यंत. त्यापेक्षा साहेब हे म्हणत नाहीत ना, तर यांना माहिती असेल, मॅडम पण जागेवरती गेलेले आहे. 600 मीटर त्यामध्ये जेसीबीच्या सहाय्याने राखीव वन क्षेत्र तोडलंय त्यांनी, 600 मीटर गेले आणि त्यांनी कबूल केलं, आम्ही म्हणतो म्हणून नाहीये. आणखी गोष्ट, तुमचा तलाठी आम्ही त्या जागेवर उत्खनन करतेवेळी जंगलामध्ये नेला, एकाही जेसीबीला नंबर नव्हता. आम्ही सांगितलं तलाट्याला आहे आमच्याकडे हे कारवाई करतो, म्हणतं ही कारवाई मी करू शकत नाही, हे तर तहसीलदार साहेब करू शकतात किंवा आरटीओ करू शकतात किंवा पोलीस, कारण जेसीबीला नंबरच नाही, मी काय करू, कारण त्याचा चेसिस नंबर बी मला शक्य नाही. तो कारवाई करायच्या अगोदर जेसीबी तिकडे उत्खनन चालू होतं, एकाही जेसीबीला नंबर नाही. आणि अशा पद्धतीनं हे माहिती नाही का, त्या तलाठ्याने तुम्हाला सांगितलं नाही का की ते एकाही जेसीबीला नंबर नाही. लोले म्हणून तलाठी आम्ही त्यांना जागेवर घेऊन गेलो, सांगितलं का त्यांनी वरिष्ठांना की उत्खनन चालू आहे, जेसीबीला एकाही ते उत्खनन चालू असताना एकाही जेसीबीला नंबर नाही असं सांगितलं का तुम्हाला त्यांनी? मग त्या तलाठीची चौकशी करा. जो आहे ना ते त्यांच्या लेवलिंग जर करत असेल तुमच्या इकडची माती तिकडे देतो बरं, त्या सर्वे नंबर मध्ये नेत असतील, दुसऱ्या सर्वे नंबर मध्ये त्या कोणाची होती? आमची जागा. अहो मला सांगा, जेसीबीला नंबर नाही हे त्यांनी तुम्हाला सुद्धा कळवलं नाही, सांगितलं पाहिजे होतं ना त्यांनी. हे इलिगल आहे. अजून पण काही गाड्यांच्या त्यांच्या गाड्यांना नंबर नाही. पोलीस विभागाला तर कळवलं. आणि सर एक लाईव्ह एव्हिडन्स आहे की जे टोकन रजिस्टर बाळगतात त्याच्यामध्ये बायर आणि सेलरची पण साईन नाही आहे. हे लाईव्ह एव्हिडन्स त्यांच्याकडे आहे वराडकर साहेबांकडे. जे टोकन रजिस्टरमध्ये सेलर आणि बायरची साईन घेतात त्याच्यामध्ये कोणीच साईन केलेली नाही आहे. आणि ॲज पर द लॉ बायर अँड सेलर हॅज टू बी साईन while taking the proper investigation from the sub registrar. बरं, वराडकर साहेबांनी काय केलं? सेंडिट मारलं. त्यांनी जर एनएची सनद जर दिली असेल तर एनएचा स्टॅम्प ड्युटी भरायला लागते. काय
काय परिस्थिती? तुकडा बंदीचा भंग असताना ह्यांनी अर्ध्या गुंठ्याची सुद्धा सेंडीड मारली. कसं सामान्य माणसाला पत्र किती गुंठे मारावं लागतं? 12 गुंठे. मग तुम्ही अर्ध्या गुंठ्याचा सेंडीड कसं मारता? कोणा शिपाई? ठीक आहे. गेली अनेक महिने हा संघर्ष दोडामार्ग तालुक्यात सासोली गावामध्ये जनतेचा त्या ठिकाणी प्रशासनाशी सुरू आहे आणि त्याला न्याय मिळावा हीच आमची भूमिका आहे. खरं तर ज्या बेकायदेशीर अकृषिक सनद्या दिल्या गेल्या, ज्या पद्धतीनं त्या ओरिजिन कंपनीनं त्या जमिनीचा ताबा घेतला गेला, हा ताबा कुठच्या अधिकारामध्ये घेतला याच्याबाबतची विचारणा किंवा जे सगळे प्रश्न होते तुमच्या समोरच त्या ठिकाणी मी विचारले. कुठेही त्या ठिकाणी उत्तर या सगळ्या प्रश्नांना योग्य उत्तर हे अधिकारी देऊ शकलेले नाही आणि त्यामुळे यांचा किती त्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे, कशा पद्धतीनं लोकांना त्या ठिकाणी हा नाहक त्रास आहे हे या सगळ्या चर्चेतनं दिसून आलेलं आहे. खरं तर महत्वाचा मुद्दा एक आहे की जे आंदोलन आम्ही केलं होतं 17 महिन्यापूर्वी केलं होतं आणि आज जो आम्ही मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये जिल्हावासी असतील, दोडामार्गच्या तालुक्यातील असतील, सासोली गावातील असतील, इतर सगळ्या भागातनं अनेक लोक आले. मनसेचे पदाधिकारी होते, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी होते, आमच्या काँग्रेसचे पदाधिकारी होते, महाविकास आघाडीचे होते, आमचे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष आहेत. आपण बघितलं की मोठ्या संख्येनं या विषयासाठी, कारण हा जनतेचा प्रश्न आहे, सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रश्न आहे आणि म्हणून याच्यामध्ये सगळेच त्या ठिकाणी सहभागी झालेले होते. प्रत्येकाचा विचार त्याच्यामध्ये हा होता की जनतेला त्या ठिकाणी न्याय मिळावा आणि सासोली ग्रामस्थांना त्या ठिकाणी या विषयापासून मुक्तता मिळावी. पण आज ज्यावेळी चर्चा केल्यानंतर आजही 17 महिन्यानंतर सुद्धा माझ्या मते अजून त्यांना न्याय मिळाला नाही. अजूनही संघर्ष आम्हाला अधिक त्या ठिकाणी मजबूत करावा लागेल आणि म्हणून मी त्याला इशारा दिलेला आहे की तहसीलदारांनी सांगितलं मला कोणताच अधिकार नाही, म्हणजे जर अधिकार नसलेले तहसीलदार जर प्रत्येक तालुक्यात बसवायचे असतील तर ते बसवण्यापेक्षा त्या तहसीलदार कार्यालयाला कुलूप घातलं बरं असं म्हणण्याची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. बेकायदेशीर काम महसूलच्या विभागानेच करायचं, म्हणजे या सगळ्या विभागाने करायचं. बेकायदेशीर सनद्या या कोणी दिल्या? महसूल विभागाने दिल्या ना, तहसीलदारने दिल्या. मग तुम्ही जेव्हा चुकीचं देता तेव्हा तुम्ही का त्याची तपासणी केली नाही? तुम्ही त्या चुकीच्या आहेत मग का त्यावेळी रद्द केल्या नाही? आता सांगतात ते अधिकार माझ्याकडे नाही, हे चुकीचं आहे ना. जोपर्यंत कागदपत्रांची योग्य पूर्तता होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना अकृषिक सनदा त्या ठिकाणी देता कामा नव्हत्या. म्हणजे तुम्ही चुकीचं करणार आणि न्याय मागण्यासाठी आंदोलनं, उपोषणं आणि कोर्टात जाण्यासाठी त्यांना लावणार. हा वेगळा न्याय या सिंधुदुर्गामध्ये आणि विशेषतः या दोडामार्गामध्ये मला त्या ठिकाणी दिसतोय. खरं तर जनतेला न्याय मिळाला पाहिजे, जनतेच्या बाजूने शासन असलं पाहिजे. तहसीलदार, पोलीस हे जे सगळे अधिकारी आहेत जनतेचे सेवक आहेत. उलट सर्वसामान्य शेतकऱ्याला कशा त्या ठिकाणी न्याय मिळेल हे बघणं यांचं कर्तव्य आहे, पण हे होत नाही. या जिल्ह्यामध्ये मी मगाशी म्हणालो परप्रांतीय धनदांडग्यांच्याच पाठीमागे ही सगळीच प्रशासन आहेत आणि म्हणून गेल्या 10 वर्षात या 3 तालुक्यातला, कशाला मी म्हणतो 3 तालुके, हे गोव्याच्या बाजूला आहे. दोडामार्ग तालुका गोव्याला लागून आहे, वेंगुर्ला तालुका गोव्याला लागून आहे आणि सावंतवाडी तालुका गोव्याला लागून आहे. ह्या 3 तालुक्यामध्ये आता ह्या सगळ्या जमीन खरेदी विक्रीचा सपाटा सुरू झालेला आहे आणि माझ्या जिल्ह्यातला माझा जो शेतकरी आहे हा या ठिकाणी बेदखल होणार. कवडी मोलानं त्या ठिकाणी त्याच्या जमिनी विकत घेतल्या जाणार आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्या ठिकाणी विकून त्यांची फसवणूक त्या ठिकाणी केली जाणार आणि हा एक मोठा व्यवहार. अशा कशा सगळ्या कंपन्या त्याच्यामध्ये येऊन आपलेच त्या स्थानिक लोक त्याला बळी पडतात, काही राजकीय लोक बळी पडतात आणि अशा लोकांना त्या ठिकाणी ताकद मिळते आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये, या सासोलीमध्ये परप्रांतीय हे त्या ठिकाणी ताकदीनं बलाढ्य झालेले आहेत. आज जिल्ह्यातल्या माणसाला शेतकरी दाखला मिळताना किती अडचणी येतात आपल्याला माहिती आहे, पण तो जैन असेल, गुप्ता असेल, त्याला मात्र या विभागानं, महसूल विभागानं शेतकरी दाखला दिलेला आहे आणि म्हणून सगळ्याच विषयावर आम्ही पंचनामा केला. तुम्ही त्याचे साक्षीदार आहात, तुम्ही बघितलात काय नेमकं प्रत्येक विभागामध्ये चाललेलं आहे आणि म्हणून जर असा जर कारभार असेल तर हा माझा जिल्हा कधी त्या ठिकाणी विकला जाईल हे माझ्या जिल्हावासियांना कळणार नाही आणि म्हणून मी जिल्हावासियांना सुद्धा कळकळीचं तुमच्या वतीने आवाहन करतो की जागे व्हा. अजूनही आपण आपल्या जमिनी विकू नका, आपल्या ताब्यात ठेवा. हे जे काही सगळं चाललेलं आहे याच्यामध्ये धनदांडगे आणि परप्रांतीय त्या ठिकाणी येत आहेत आणि कुठंतरी आम्ही या जिल्ह्याचे मालक असताना आम्ही आता तर भविष्यामध्ये बेदखल होणार, उपरे होणार आणि हा जिल्हा परप्रांतीयांचा होणार आणि म्हणून हे आंदोलन आहे. ही सुरुवात आहे, 17 महिन्यापूर्वीची लढाई आहे, आजची पण आमची सुरुवात आहे. मी 2 विषय त्यांना सांगितले की आपण जर समजा जसा त्यांचा संबंध नाही,
म्हणजे जेव्हा मोजणी होते, हिस्से वाटप होण्याचं असतं, त्यावेळी जर ते ह्या गोष्टीचा तुम्ही वारंवार उल्लेख केलेला आहे. सगळ्यात महत्वाचा विषय आपण आता बोललाय की जर त्यांनी न्याय दिला, जर त्यांना नाही त्याच्या पुढची गोष्ट आमची भूमिका, आपण पालकमंत्र्यांच्या जनता दरबारामध्ये जाणार आहात आणि पालकमंत्र्यांनी प्रश्न जरासा पालकमंत्र्यांनी याविषयी काही महिन्यांपूर्वी ठोस भूमिका घेतलेली होती. नेमकं ते काय झालं आणि आता पुन्हा एकदा आपण पालकमंत्र्यांकडे जाण्याचं या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे. काय अपेक्षा आहे? नाही काय झालं, मी आज सकाळी आंदोलन जाहीर केलं होतं आणि मी जेव्हा वृत्तपत्रामध्ये माहिती वाचली तेव्हा मला त्या याच्यामध्ये पालकमंत्र्यांचा दौरा दिसला आणि 27 तारीखला या मतदारसंघाचा दरबार आपण जनता दरबार भरवणार असं त्यांनी त्याच्यामध्ये घोषित केलेलं आहे. आणि हा या मतदारसंघातल्या जनतेचा प्रश्न आहे. आता आम्ही जे मागतोय, तहसीलदारकडे अधिकार मागतोय, उद्या आम्ही कलेक्टरकडे जाऊ, महाराष्ट्र शासनाकडे जाऊ आणि आपली मागणी मागू. पालकमंत्री सुद्धा जरी त्या कुठल्या पक्षाचे असले तरी ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आमची त्यांना त्यावेळी 27 तारीखला जर मी या जिल्ह्यामध्ये असेल, मी त्या सासोली ग्रामस्थांना घेईन, त्या जनता दरबारात जाईन आणि त्यांना या प्रश्नाचा म्हणजे जाब विचारीन आणि या जनतेला न्याय मिळून देईल. हा माझा एक प्रयत्न राहिला. पण त्याचबरोबर मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की जर सहनशीलतेचा अंत झालाय सासोलीच्या ग्रामस्थांचा, मी ग्रामस्थांना सांगणार आहे, मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही जसा तुमच्या जमिनीत तुमची जमीन आहे, तुमच्या मालकीची आहे, तुम्ही विकलेली नाही, तुम्ही जाऊन ताबा घ्या. तुम्हाला कोण अडवतं तुम्ही बघतो. मी जनतेच्या पाठीमागे राहणार आहे. दुसऱ्याच्या जमिनीत घुसण्याचा अधिकार मला नाही. पण त्या शेतकऱ्याचा जो मालक शेतकरी आहे त्याला त्याच्या स्वतःच्या जमिनीत घुसण्याचा हक्क आहे. कारण त्याचं ते उदरनिर्वाहाचं साधन आहे, त्याच्यावर त्याचं कुटुंब चालतं. गेली 10 वर्ष तो बिचारा बेदखल झाला. मग मी त्याला ताकद देईन की तू विकलेली नाही जमीन, तू त्या जमिनीचा मालक आहेस, तू जाऊन त्या जमिनीचा ताबा घे. आणि त्यावेळी मी त्याच्या पाठीमागे राहील. जर हे न्याय देऊ शकले नसतील तर अशा पद्धतीने न्याय मला द्यावा लागेल, कारण ही जबाबदारी आहे. त्याच्यात माझं काय चूक आहे तुम्ही सांगा. मला सांगा, सर्वसामान्य शेतकऱ्याला लुबाडण्याची ही कुठली पद्धत? माझा विकासाला विरोध नाही. मी परत एकदा सांगतो, कुठच्याही मी असं म्हणत नाही की परप्रांतीयांनी हीच घेतली. माझ्या जिल्ह्यात सगळीकडे परप्रांतीय कोणी कोणी विकलेली आहे. ज्याला पटलं, ज्याला स्वखुशीने विकली, त्याचा माझा विरोध नाही. विकासाला विरोध नाही. त्यांनी स्थानिकांना रोजगार द्यावा, काहीतरी कामधंदे उभे करावे, डेव्हलपमेंट व्हावी, ह्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही. पण तू जितकी विकत घेतलीस त्याच्यावर तुझा अधिकार दाखव. त्याच्यामध्ये तू काही ते परवानगी घे, कायदेशीर परवानग्या घे आणि तुझं काय ते उभं, त्याला माझा उलट सपोर्ट नाही. पण तू जर सगळे नियम कायद्यावर धादर बसून माझ्या गावातल्या जमीन मालकांना जर दादागिरी करत असशील तर तुझी दादागिरी मात्र सहन करी जाणार नाही. ऐकून घेतलं जाणार, तसं उत्तर दिलं जाईल. आणि म्हणून अजूनही सांगतो की कंपनीला सुधारावं. ही जिल्ह्यावासियांची ताकद आहे. संदेश पायकर एकटा मी बोलत नाही, मी निमित्त आहे, मी फक्त कारण आहे. पण हे जर झालं तर समजा संदेश पायकर गप्प बसला तर हे माझ्या सगळ्या जिल्ह्यामध्ये होणार आहे. प्रत्येक ठिकाणी सामायिक जमिनी आहेत, प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीचा आहे. कुटुंबातलं मी समजू शकतो. पण जर परप्रांतीय आला, त्रयस्थ आला तर त्याला आम्ही स्वीकारणार नाही. त्याचे जे अधिकार आहेत साहेब ते कोर्टाचे आहेत. कोर्टाने तो अधिकार द्यावा, त्याचं वाटप करावं, धडे वाटप करावं, हुकूम काढावा आणि ताबा जो मालक आहे, ज्याचा हक्क आणि हिस्सा आहे, अधिकार आहे, स्वतंत्र सातबाऱ्याचा ताबा द्यावा, त्याला आमचा विरोध नाही. पण जर 300 एकर जमीन घेऊन 1250 एकरवर जर जमीन लुटण्याचा प्रयत्न करील, वृक्षतोड बेसुमार, उत्खनन बेसुमार, कायदे सगळे धाब्यावर बसून, तर मात्र त्याला जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही. यस, तुमचं मदत, तुमचं सहकार्य ठेवा. संदेश भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.